नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आणि माझे कॉलेज फ्रेंड्स आम्ही निघालो आहोत मुर्डेश्वरला. तर हा आहे माझा लहान भाऊ आणि जो मला सोडायला आलेला आहे. इतका लाजतोय काय विचारायला नको. आणि हे आहेत आमचे मंडळाचे कार्यकर्ते. एक-एक करून असे येत आहेत. त्यांना त्यांच्या बॅगा पेलवत नाही आहे म्हणून त्यांनी भावाला, नवऱ्याला सोबत आणलेलं आहे. आणि आता आपण भेटू ह्या पुढच्या गँगला. तर आमचं सगळं मंडळ आता जमलेलं आहे ठाणा स्टेशनला आणि आमची फायनली ट्रिपला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. कसाबसा प्लॅन फिक्स झाला आणि आम्ही निघालो आहे. ह्याचं अजूनपर्यंत आम्ही शॉक आहे या गोष्टीने. आणि हा आहे ओंकार आणि हा रोशन आणि हे आजोबा, जे आम्हाला ट्रेनमध्ये अचानक आमची भेट झाली. आणि त्यांनी काही क्वेश्चन दिलेले सोडवायला ह्यांना. आणि तुम्ही बघा पुढे ह्यांचं कसं चाललं आहे. तर अचानक भयानक भेटलेले हे आजोबा आणि त्यांची कोडी हे समजता समजता आमचे नाकी नऊ झाले. आणि असं करता करता आमची रात्र संपली आणि सकाळ कधी झाली हे आम्हालाच समजलं नाही. तर तर हा टी ब्रेक घेऊन आम्ही आमच्या लोकेशनची वाट बघत होतो. कधी येणार, कधी येणार. एका स्टेशनला सिग्नल लागला, त्याच्यामुळे सुरभी आणि मी खाली उतरलो आणि हा आमचा ओम्या. ग्रुपमधलं अत्यंत कॉमेडी कॅरेक्टर. तर हे आहे असं. आणि आमचा स्टॉप यायला तर टाईम होता, बट टाईम घालवायचा कसा, तर हा असा. आम्ही असे काही रील्स बनवले जे आम्ही आमच्या इन्स्टालासुद्धा टाकलेत आणि यूट्यूबलासुद्धा लवकरच टाकू. तर असं टाईम घालवत आम्ही फायनली पोहोचलेलो आहे भटकळ स्टेशन. तर हा आहे रोशन, हा आमचा ओम्या, ही सुरभी, ही रचना, हा आहे सचिन, हा आहे तेजा आणि हा आहे संकू. तर सुरभी सुरभी ही माझी आहे सेल्फी पार्टनर, त्यामुळे ती तुम्हाला प्रत्येक फोटोत, प्रत्येक व्हिडिओत दिसेलच. आणि हा आहे आमचा संकू म्हणजे संकेत. तर तर हे असे आम्ही पारोशे सगळे. आमची गाडी आलेली आहे भटकळ स्टेशनला. तुम्हाला हे स्टेशन पण थोडंसं दाखवते. आमच्या ड्रायव्हर दादाने आम्हाला एक प्लेस सजेस्ट केली, अल्वेकोडी सी वॉक म्हणून, जे आमच्या लोकेशनमध्ये नव्हतं. म्हणजे जे आम्ही लोकेशन व्हिजिट करणार होतो त्यामध्ये. म्हटलं आता आलोच आहोत तर हेही बघूनच येऊया. तर अल्वेकोडी सी वॉक हे अरबी समुद्रामध्ये पुढे गेलेले एक सुंदर वॉकवे आहे. इथे उभे राहिल्यावर चारही बाजूंनी इतकं सुंदर दिसतो समुद्र. आणि आम्ही जो गेलो तिथल्या समुद्राच्या लाटा, तो थंड वारा आणि ते सायलेंट सगळं वातावरण. मला असं वाटतं की जास्त हे फेमसही नाही आहे. आणि आम्हाला ड्रायव्हर दादासुद्धा बोलले की हे जास्त फेमस प्लेस नाही आहे, त्याच्यामुळे इथे गर्दी नाही आहे. म्हणून आम्ही इथे फोटोज वगैरे घेतले. पण आमचं मेन डेस्टिनेशन होतं मुरुडेश्वर. तर आम्ही फटाफट इथे फोटोज, व्हिडिओज वगैरे घेतले आणि तिथून आमच्या पुढच्या मार्गाला लागलो. पण जायच्या आधी पेटपूजा तर झालीच पाहिजे. ती झाली नाही तर कसं व्हायचं. मग मंदिरात जायचं होतं म्हणून सगळ्यांनी गपचूप व्हेज मागवलं. तर फटाफट पेटपूजा करून आम्ही आलो आमच्या हॉटेलला, जिथे आम्ही फक्त 2 रूम्स घेतलेल्या आणि त्या फक्त फ्रेशअप होण्यासाठी घेतलेल्या. बिकॉज आम्हाला इथून नेक्स्ट लोकेशनला जायचं होतं. आणि आम्ही जिथे रूम घेतलेला तिथून जो व्ह्यू दिसत होता मंदिराचा, खरंच म्हणजे मी सांगूही शकत नाही. तर फटाफट रेडी हो मी आणि आमचं मंडळ निघालं पुढच्या वाटचालीला. तर कर्नाटकामधलं प्रसिद्ध मुरुडेश्वर टेम्पल हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर भगवान शिवांना समर्पित असून भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आणि फायनली आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करत आहोत. तर गेल्या गेल्या जो इथे
इंट्रिकेट होता आणि तिथून आतमध्ये 249 फूट उंच हा जो राजगोपुरम आहे. या गोपुरममध्ये लिफ्टची सुविधा असून वरून अरबी समुद्र आणि आसपासच्या परिसराचे अप्रतिम दृश्य बघायला मिळते. आणि वर लिफ्टमध्ये जाण्यासाठी चार्ज ओन्ली 10 to 20 रुपीजच आहे. तर तुम्ही इथे नक्की जाल. आणि आमचा जेव्हा मुरुडेश्वरचा प्लॅन झाला तेव्हा मी थोडी स्टोरी ह्या मंदिराची माहिती करून घेतली, तर मी थोडी तुम्हाला पण ती शेअर करते. तर रावणाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करून आत्मलिंग प्राप्त केले आणि भगवान शिवांनी त्याला अट घातली की हे आत्मलिंग जमिनीवर एकदाही ठेवायचे नाही. एकदा की ते खाली ठेवले तर ते कायमचे तिथेच स्थिर होणार आणि देवतांना रावणाची शक्ती वाढू नये असं वाटत होतं. त्यामुळे गणपती बाप्पाने लहान मुलाचं रूप धारण केलं आणि संध्याकाळची वेळ झाल्यावर रावणाने पूजा करण्यासाठी आत्मलिंग त्या मुलाकडे दिलं, म्हणजे बाप्पाकडे दिलं. आणि बाप्पाने काही टायमानंतर ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं. रावणाने खूप प्रयत्न केला पण आत्मलिंग त्याला पुन्हा उचलता आलंच नाही. असं मानलं जातं की या आत्मलिंगाचा मुख्य भाग आज गोकर्ण येथे महाबळेश्वर मंदिरात स्थापित आहे. तर आत्मलिंगाच्या आवरणाशी संबंधित भाग मुरुडेश्वर येथे पडला. त्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर मित्रांनो, फायनली माझी स्टोरी तुम्हाला सांगून झालेली आहे आणि मला जर काही चुकीची माहिती मिळाली असेल तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अध्यात्म, निसर्ग आणि समुद्र याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो आणि तुम्हालाही ही संधी मिळाली तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि आम्हीसुद्धा पूर्ण ग्रुप आमचे फोटोज, व्हिडिओज आणि इथल्या खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करून निघालो आहोत पुढच्या लोकेशनला. तर मुरुडेश्वरच्या भव्य शिवमूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आत्ता आम्ही पोहोचलो आहोत एका वेगळ्याच नैसर्गिक ठिकाणी, शरावती कांडला मॅनग्रोव्ह बोर्डवॉक. हुन्नारजवळ आहे हे. मुरुडेश्वरपासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्लेस आणि सर्वात आधी अट्रॅक्ट करतो जो आहे इथला लाकडी बोर्डवॉक. आणि हा दाट मॅनग्रोव्ह जंगलातून जातो. चालताना एका बाजूला शांत शरावती नदीचं पाणी आणि आजूबाजूला हा हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा खूप किलबिलाट आणि शहरांच्या गोंगाटापासून दूर नेणारा हा खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तर हे मॅनग्रोव्ह म्हणजे काय, तर खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या संगमाजवळ वाढणारी विशेष प्रकारची झाडं आहेत. ही झाडं किनारपट्टीची धूप रोखतात, अनेक मासे, खेकडे आणि या पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास तयार करतात. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ह्याचं खूप महत्त्व आहे. हा बोर्डवॉक 1.5 किलोमीटर आहे आणि इथून हा छोट्या बेटाकडे जातो जिथे आम्ही आता पोहोचलो आहे. आणि आता आम्हाला अजून जाऊन पुढे खूप सारे फोटोज घ्यायचे आहेत. आणि हे फोटो व्हिडिओ घ्यायच्या नादात आमच्यासोबत काय झालं हे तुम्ही पुढे बघा. क्या आता यू गया कहाँ? तर ह्या एका उंदराने तिथे उभा असलेला जो ग्रुप आणि हा इथे पलीकडे असलेला ग्रुप, ह्या दोन्ही ग्रुपची वाट लावली अक्षरशः. आणि तरी पण घाबरत का होईना पुढे जाऊन आम्ही ह्या बेस्टचा व्ह्यू घेतलाच. तर हिरवाईने नटलेला आणि ऑफबीट निसर्ग अनुभवायचा असेल तर शरावती कांडला मॅनग्रोव्ह बोर्डवॉक हे तुमच्या ट्रिपमध्ये नक्की ॲड करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आमचे तर मुरुडेश्वरचे हे थोडेफार लोकेशन व्हिजिट करून झालेले आहेत आणि आत्ता आम्ही निघणार आहोत नेक्स्ट लोकेशन जे मुरुडेश्वरमध्ये नाही आहे. तर जास्त सस्पेन्स न वाढवता मी तुम्हाला आमचं नेक्स्ट लोकेशन सांगूनच टाकते. तर आम्ही निघालो आहोत गोवा आणि त्याची वाईब तर तुम्हाला हळूहळू दिसतच असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट प्रवासासाठी आमच्यासोबत राहा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे विथ अस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.